आपण 17.5 बघितले बरोबर आहे. 17.5 ब्लॉक क्रेडिट आहे. आता सेक्शन 16 मध्ये आपण इनपुट टॅक्स क्रेडिट कशा प्रकारे घ्यायचं हे बघितलं. तर त्याच्यामध्ये असं आहे त्याच्यामध्ये की अपॉर्च्युनिमेंट क्रेडिट हा भाग आहे याच्यामधला. अपॉर्च्युनिमेंट ऑफ क्रेडिट कशा प्रकारे क्रेडिटची वाटणी करायची. ब्लॉक क्रेडिट म्हणजे 17.5 रिस्ट्रिक्ट केलेलं आहे आणि अपॉर्च्युनिटी म्हणजे वाटणी. अशा प्रकारे वाटणी क्रेडिटची केली. वाटणी करण्याची गरज कधी पडेल. वाटणी करायची गरज तेव्हा पडेल जर मी एक एकदम सप्लाय जर होत असेल तर ह्या एकदम सप्लाय करता जे इनपुट्स वापरले जातात, इनपुट सर्व्हिसेस घेतल्या जातात. एकदम सप्लाय मी करत असेल तर मला ह्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. आणि टॅक्सेबल सप्लाय करत असेल तर मग त्याकरता जे इनपुट यूज असतील, इनपुट गुड सर्व्हिसेस, कॅपिटल गुड्स काही असो, तर मला मग फुल क्रेडिट मिळतं. याचं जे क्रेडिट आहे फुल मिळतं. फुल ITC घेऊ शकतो. आणि तिसरं काय असू शकतं की माझ्याकडे हे दोन्ही सप्लाय आहेत. एकदम सप्लाय पण आहे आणि टॅक्सेबल सप्लाय पण आहे. आणि जे मी इनपुट्स घेतो किंवा इनपुट सर्व्हिसेस घेतो हे दोन्ही करतात. म्हणजे एक दुधाची डेअरी आहे तर दूध आहे हा एकदम सप्लाय आणि आईस्क्रीम आहे हा टॅक्सेबल सप्लाय. आता आईस्क्रीम विकलं, फ्रीजर आहे, फ्रीजरचा रिपेअरिंग मेंटेनन्स केला आणि एक बिल आला त्याचा 5,000 रुपये, त्याच्यावर GST येणार. त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल का. आता जर वेगळा फ्रीजर वापरतोय आईस्क्रीमसाठी तर इनपुट टॅक्स क्रेडिट फुल मिळेल आणि वेगळा फ्रीजर वापरतोय दुधासाठी तर इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचं नाही आहे. पण एकाच फ्रीजरमध्ये आईस्क्रीम पण ठेवतात आणि दूध पण ठेवतात, बरोबर आहे ना. तर आता इनपुट टॅक्स क्रेडिट किती घ्यायचा. मग ह्याचं अपॉर्च्युनिमेंट करायला लागेल. एखादा व्यक्ती इनवर्ट सप्लाय घेतो, तो यूज करतो आउटवर्ड सप्लाय टॅक्सेबल करण्याकरता. एक्झाम पर्पज हा इनवर्ट सप्लाय जे एक्झाम प्रोडक्ट आहे त्याकरता वापरला जातो. किंवा किंवा नॉन बिझनेस पर्पज म्हणजे पर्सनल पर्पजला पण एखादा व्यक्ती ते इनपुट यूज करतो. आणखीन झिरो रेट सप्लाय होतो. काय करते आपण ते इनपुट यूज केले जातात. म्हणजे इनवर्ट सप्लाय जो घेतला आहे त्यातनं इनपुट सर्व्हिस कॅपिटल गुड्स घेतले ते यूज केले झिरो रेट सप्लाय करतो. आता एक टॅक्सेबल, दोन एक्झाम, तिसरं नॉन बिझनेस आणि चौथं झिरो रेटेड. जे इनपुट घेतलं ते यूज केलं टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाय करण्याकरता. जे इनपुट्स घेतलं, जे इनवर्ट सप्लाय घेतला ज्यावेळी ते इनपुट्स आहे, इनपुट सर्व्हिस किंवा कॅपिटल गुड्स आहेत ते यूज केलं एक्झाम सप्लाय करण्याकरता. नॉन बिझनेस पर्पज पण वापरलं. एखादा व्यक्ती त्याचा स्वतःचा मोबाईलचं दुकान आहे तर त्याच्या घरातल्या मेंबरला मोबाईल पाहिजे असतील तर आपल्याच दुकानातनं गेले, त्यांनी मोबाईल परचेस केले पण यूज केले नॉन बिझनेस पर्पज, तर मग त्यांनी त्याचा ITC घ्यायला नाही पाहिजे. त्याला 5 मध्ये दिलेलं आहे की जर तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट घेता पण ती वस्तू जी आहे ते इनपुट्स तुम्ही यूज करत नाही इन द कोर्स ऑफ फर्दर्स ऑफ बिझनेस आणि वापर कसा करता नॉन बिझनेस पर्पज, तर त्याचा ITC घेऊ नये. त्याचा ITC घेऊ नये. आता याच हे जे कन्सेप्ट सांगितलं मी हे सगळं दिलंय कुठे तर हे दिलंय सेक्शन 17 मध्ये अपॉर्च्युनिमेंट ऑफ ITC. वेअर द गुड्स और सर्व्हिसेस और बोथ. 16 पहिले सांगतो इन द कोर्स और फर्दर्स ऑफ बिझनेस. जर तुम्ही इनपुट टॅक्स पे केलाय तर इनपुट टॅक्स क्रेडिट घ्या
आणि बाकी 8 शर्ती दिल्या आहेत 16 मध्ये. आता जर हा 17.1 वाचाल तर यात काय दिलंय की वेअर द गुड्स और सर्व्हिसेस और बोथ आर यूज बाय द रजिस्टर्ड पर्सन पार्टली फॉर द पर्पज ऑफ एनी बिझनेस अँड पार्टली फॉर अदर पर्पज द अमाऊंट ऑफ क्रेडिट शॅल बी रिस्ट्रिक्टेड टू सो मच ऑफ द इनपुट टॅक्स ॲज इज ॲट्रिब्युटेबल टू द पर्पज ऑफ हिज बिझनेस. आता हे वाटतं तेवढं सोपं नाही. कसं होतं बघा, की मी ए बी आणि सी हे 3 इनपुट्स यूज केले आणि ए बी सी इनपुट यूज करून पी हे फिनिश प्रॉडक्ट बनतं आणि पी हे फिनिश प्रॉडक्ट टॅक्सेबल. आता पी साठी ए बी सी वापरलं जातं. तसंच माझ्याकडे एफ जी सी हे 3 कंटेनर वापरून के हे प्रॉडक्ट बनतं. जे एक्झाम्प्ट आहे, जे एक्झाम्प्ट आहे. आता या केसमध्ये जो सी हा कंपोनंट लागतो तो पी करता मागवला तर याचा ITC मिळेल, पण सी हा कंपोनंट मी के करता वापरला तर याचा ITC मला अलाव होणार नाही, याचा ITC घ्यायचा नाही आहे. आता सी ज्यावेळेस मागवला जाईल पी करता त्यावेळेस त्याची ऑर्डर वेगळी द्यायची आणि के करता एफ जी आणि सी याची ऑर्डर वेगळी द्यायची, असं ॲडमिनिस्ट्रेशन होऊ शकतं. पण फॅक्टरीचं रेंट आहे, गोडाऊनचं रेंट आहे, इंटरनेटचे चार्जेस आहेत, ऑडिटचे चार्जेस आहेत, ज्या अशा सर्व्हिसेस घेतल्या जातात की त्या कम्प्लीट बिझनेस करतायत. मग तुम्ही त्याची वाटणी कशी कराल? तुम्ही असं बोलू शकता की नाही आम्हाला पी करता रेंट वेगळा सांगा, के करता ऑडिट फी वेगळी सांगा, असं येऊ शकत नाही. त्यावेळेस वाटणी कशी करायची याची वाटणी करायची. जर का तुम्हाला वाटणी करता येत नसेल तर मग रूल 42 बघावं लागेल. वाटणी करता येत नसेल तर, आणि वाटणी करता येत असेल जसं इथे शक्य आहे तर वेगळं घ्या. जेव्हा हे शक्य आहे वेगळं करता येतं त्यावेळेस तुम्ही ते 17.1 प्रमाणे सो मच, इथे तुम्हाला सो मच करता येईल. सो मच ऑफ इनपुट टॅक्स इथे करता येईल जर वेगवेगळं मागवलंय, प्रोडक्शन प्रोसेसमध्ये वापरलंय. आता जी पी प्रॉडक्टची मशीन्स आहे त्याचं रिपेअर झालं तर त्याचा खर्च पी साठी केलाय, त्याचा ITC मिळेल. के करता केची मशीन्स आहे, आता ह्या पी आणि के साठी जे मटेरियल बनतं याची एक पॅकिंगची मशीन आहे, ते प्रॉडक्ट पॅकिंग करते मशीन आहे, ती मशीन एकच आहे. त्या मशीनमध्ये पी प्रॉडक्ट पॅकिंग होतं आणि के प्रॉडक्ट पॅकिंग होतं. मशिनरी असेल म्हणजे कॅपिटल गुड्स आहेत त्याकरता रूल 43 आहे. किती ITC अवेल करता येईल, किती ITC अवेल करता येणार नाही, कशी वाटणी करायची. कॅपिटल गुड्ससाठी रूल 43 आणि इनपुट गुड्स आणि सर्व्हिसेस करता रूल 42. अपॉर्च्युनिटी ऑफ क्रेडिट इनपुटसाठी रूल 42 आणि कॅपिटल गुडसाठी रूल 43. याप्रमाणे जिकडे तुम्हाला सो मच करता येत आहे अपॉर्च्युनिमेंट तिकडे सहज होते, ते रूलची गरज नाही. रूलमध्ये काय तुम्हाला रूल एक फॉर्म्युला देईल की या फॉर्म्युल्याप्रमाणे एकंदरीत तुमचा इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे, की जो दोघांचा त्याला म्हणतात कॉमन ITC, कॉमन इनपुट टॅक्स क्रेडिट. सर्व्हिस घेतली, सर्व्हिस दोन्ही करताय ना, टॅक्सेबल सप्लाय करता पण आहे आणि एकदम सप्लाय करता पण आहे. मग त्या कॉमन ITC मधला वाटणी करा. तुम्हाला टॅक्सेबलचा जर का वेगळा कळतो इकडे, तुम्ही टॅक्सेबलचा वेगळा भाग घ्याल. समजा माझ्याकडे टोटल 100 समजा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे, यातला मला टॅक्सेबलला किती घेतला, समजा 40 घेतला तर हा ITC मिळणार आहे. एक्झामला किती घेतला, 30 घेतला, हा ITC मिळणार आहे. मग झिरो टू सप्लायला किती घेतला, 10 घेतला, याचा ITC मिळणार आहे. अदर दॅन बिझनेस पर्पज किती घेतला, समजा 5 घेतला, हा ITC घ्यायचा नाही आहे. इनवॉइस वेगळे मिळाले तर हा 40 वाला टॅक्सेबलला आहे, हा इलिजिबल होईल. हा जो 30चा आहे एकदम सप्लायला घेतला आहे हा इलिजिबल होईल. मग 10 जो आहे हा झिरो टू सप्लायचा असेल तर त्याचा इनपुटच क्रेडिट मिळेल. 5
पर्सनलला वापरला, उरले 15 हे कॉमन क्रेडिट आहे. रेंट आहे, ऑडिट फीज आहे, असे काही चार्जेस आहेत, इंटरनेट कनेक्शन चार्जेस आहेत, हे कसे वाटायचे हे मी 42 सांगते. आता मी समजा एक ग्रोसरी स्टोर आहे, ग्रोसरी शॉप ओनर आहे, त्यांनी गुड्स परचेस केले, इनवर्ट सप्लाय घेतला, त्यामध्ये 89,000 काय टोटल ITC. आता ही सगळी ग्रोसरी जी आहे ही त्यांनी विकली पाहिजे ना. त्यांनी त्यातले 85% विकली आणि 15% भावाच्या लग्नाकरता खर्च केले त्यातली ग्रोसरी. म्हणजे 85%चा ITC किती आहे? 89चा 75,750. त्यांनी एवढा ITC अवेल केला पाहिजे, बाकी रिव्हर्स केला पाहिजे. नॉन बिझनेस पर्पज यूज केला. इथे पार्टली फॉर अदर पर्पज म्हटलं ना, इकडे अदर पर्पज, पार्टली फॉर बिझनेस पर्पज. 17(1) मध्ये काय दिलंय? एक बिझनेस पर्पज आणि एक अदर बिझनेस पर्पज, म्हणजे तो पर्सनल पर्पज होऊ शकतो, बिझनेस करता वापरला नाही. आणि याच प्रकारे दुसऱ्या एक्झाम्पलला टॅक्सेबल सप्लाय करता वापरला, गुड सर्व्हिसेस यूज बाय रजिस्टर्ड पर्सन पार्टली फॉर इफेक्टिंग टॅक्सेबल सप्लाईज. आणि दुसरं इकडे नॉन बिझनेसच्या ऐवजी काय आलं? एक्झाम्प्ट. इथे एक्झाम्प्ट आलं. सेम तसंच लागू होईल की जेवढा बिझनेस करता घेतलेला आहे तेवढा ITC मिळेल. म्हणजे इनपुट टॅक्स पे केले, टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाईज करता ITC एलिजिबल आहे. आणि एक्झाम आउटवर्ड सप्लाईज करता जर का ITC घेतला असेल, तो वापरला असेल, तर नॉट एलिजिबल. तेवढा ITC रिव्हर्स करायला लागेल. आता टॅक्सेबल सप्लाय इन्क्लुडिंग झिरो रेट सप्लाय काय दिलंय? हे थोडं वेगळं काय 17(2) मध्ये की टॅक्सेबल सप्लाय आणि झिरो रेट सप्लाय. झिरो रेट सप्लाय ज्यावेळेस केला जातो त्यावेळेस सेक्शन IGST ॲक्टचा सेक्शन 16 जो आहे यात हे दिलंय, झिरो रेट सप्लाय मीन्स एनी ऑफ द फॉलोइंग सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस ऑर बोथ, नेमली एक्सपोर्ट ऑफ गुड्स सर्व्हिसेस बोथ आणि सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस बोथ टू इकॉनॉमिक झोन डेव्हलपर और स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट यांना सप्लाय केलं. हा काय होतो? झिरो रेट सप्लाय. इकडे LUT असेल, बॉन्ड असेल तर टॅक्स कलेक्शन होत नाही, पण इनपुट टॅक्स क्रेडिट त्याचा रिफंड मिळतो ना. किंवा मग ते इनपुट आहे, जर मी डोमेस्टिक सप्लाय करत असेल तर त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येईल. आयदर रिफंड घ्या किंवा त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट घ्या. ते रिस्ट्रिक्ट केलेलं नाहीये. त्याचं अपॉर्च्युनिटी करताना ते रिस्ट्रिक्ट नाही होणार. टॅक्सेबल सप्लाय आहे, झिरो रेट सप्लाय आहे, याचा ITC मिळणार आहे. आणि नॉन बिझनेस पर्पज आणि एक्झाम सप्लाय असेल तर ITC मिळणार नाही. आता आणखीन एक थोडं पुढे जातो की झिरो रेट सप्लाय करायचं आहे आणि झिरो रेट सप्लाय डोमेस्टिकली जे प्रॉडक्ट आहे ते एक्झाम्प्ट आहे. डोमेस्टिकली एक्झाम्प्ट आहे, म्हणजे तुम्ही भारतामध्ये जर परचेस सेल कराल तर ते प्रोडक्ट एक्झाम्प्ट आहे. पण ते जर का झिरो रेट सप्लाय केला, ते काय म्हटलंय, झिरो रेट सप्लाय जर करत असाल तर ITC मिळेल. पण झिरो रेट सप्लाय ज्या प्रॉडक्टचा करतोय किंवा ज्या सर्व्हिसचा करतोय ते गुड सर्व्हिस डोमेस्टिकली एक्झाम्प्ट आहे, तर त्याचा ITC अवेल करता येईल का? आता इथे बघा, तुम्ही जेव्हा हे वाचाल झिरो रेट सप्लाय, यात झिरो रेट सप्लाय सांगितलंय 16(1) मध्ये, 16(2) मध्ये सांगितलंय सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 17(5). 17(5) म्हणजे ब्लॉक क्रेडिट ऑफ द CGST ॲक्ट. Credit of input tax may be availed for making zero rate supply, notwithstanding that such supply may be an exempt supply. तो exempt supply जरी असेल आणि ते zero rate supply झाला असेल तर त्याचं क्रेडिट, इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल करता येईल. अवेल केलं तर पुढे जाऊन रिफंड घ्या किंवा मग ते अवेल केलं युटिलाइज करा.
डोमेस्टिक सप्लायच्या अगेन्स्ट. लक्षात घ्या, आपण आपलं लॉजिक नाही लावायचं. यार एक्झाम आहे ना, मग कसं मिळेल. उद्देश काय जनरल सप्लायचा, की आपला भारतामधलं जे प्रॉडक्ट आहे ते जगाच्या कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये त्यांना कॉम्पिटेटिव्ह कॉस्ट देता यावी. बरोबर आहे, म्हणजे तिथे आपलं मॅक्झिमम एक्सपोर्ट होईल. त्यामुळे एक्झाम सप्लाय असेल त्यात जो टॅक्स इन्व्हॉल्व आहे इनपुट्समध्ये, इनपुट सर्व्हिसमध्ये, त्याचा पण क्रेडिट घ्या, म्हणजे त्याची कॉस्ट कॉम्पिटेटिव्ह होईल. लक्षात घ्या, हा बेनिफिट का दिला असेल त्याचं कारण हे आहे. जर चायनाचे जे काय आपण प्रॉडक्ट घेतो ती किंमत फार एवढी कमी असते की 6 महिने टिकलेले लोक ऑलरेडी ठीक आहे, चाललं, पैसे वसूल झाले. म्हणजे त्यांना काहीतरी त्यांचं सरकार बेनिफिट देत असेल ना, की फॉरेन करन्सी चायनाला मिळाली पाहिजे, म्हणून चायनाचे प्रॉडक्ट जे आहेत हे अशी कॉस्ट लावायची की मार्केट हे जगभरामध्ये त्याला मागणी आलीच पाहिजे. इतरांना बनवायचं म्हटलं तरी त्या कॉस्टला बनवू शकत नाही, त्या दुप्पट कॉस्टला बनवू शकत नाही. म्हणजे त्यांच्या गव्हर्नमेंटनी काहीतरी त्यांना बेनिफिट दिल्याशिवाय ते होत नाही. आपलं सरकार एवढंच करतं की चला ठीक आहे, त्याचा पण ITC घ्या, तर त्याचा तुम्हाला रिफंड मिळेल एकदम सप्लायचा पण. बरोबर आहे ना. आता एक आहे टॅक्सेबल सप्लाय, दुसरा आहे एक्झम सप्लाय. द व्हॅल्यू ऑफ एक्झम सप्लाय अंडर सबसेक्शन 2 शॅल बी सच ॲज मे बी प्रिस्क्राईब अँड शॅल इन्क्लूड. आता एक्झाम सप्लाय काय असेल, एक्झाम सप्लाय काय असेल, कुठला असेल एक्झाम सप्लाय. आता आपण जेव्हा एक्झाम सप्लाय म्हणतो तेव्हा एक्झाम सप्लायमध्ये आपल्याला डेफिनेशन माहिती आहे, सेक्शन 2 मधला क्लॉज 47. कशाला म्हणायचं एक्झाम सप्लाय, इथे आपल्याला माहिती आहे. तर सप्लाय अट्रॅक्टिंग नील रेट ऑफ टॅक्स, सप्लाय होल्ली एक्झाम फ्रॉम टॅक्स, नोटिफिकेशन नंबर, आपलं नोटिफिकेशन सेक्शन एक सेक्शन 11 आहे आणि IGH मध्ये सेक्शन 6 आहे. त्यातनं नोटिफिकेशन आलेलं आहे, त्यातनं नोटिफिकेशन आलेलं आहे ते गुड्स सर्व्हिसेस एक्झाम्प्ट आहेत. आणि दुसरं काय, नॉन टॅक्सेबल सप्लाय अल्कोहोल आणि पेट्रोलियम प्रोडक्ट हे पण त्यामध्ये इन्क्लूड होतं. बरोबर आहे ना. सेक्शन 11 CGST मधला आणि सेक्शन 6 IGST मधला याचे अंडर नोटिफिकेशन जे आलेले आहेत त्यातनं आपल्याला एक्झाम सप्लाय कळतो, होल्ली एक्झाम, आणि दुसरं नॉन टॅक्सेबल हे पण एक्झाममध्ये घेतलं जातं. आता याच्या व्यतिरिक्त त्यांनी असं म्हटलंय की डीम टू बी इन्क्लूड, याच्यामध्ये आणखीन काय इन्क्लूड करा, सप्लाईज ऑन विच टॅक्स इज पेएबल बाय रिसिपियंट अंडर RCM. मी एक गुड सर्व्हिसेस तुम्हाला देतोय, तुम्ही माझे बाहेर आहात, रिसिपियंट आहात, त्याच्यावर टॅक्स तुम्हाला भरायचा आहे. मी टॅक्स भरतोय का, नाहीये. तर ज्यावेळेस एक्झाम सप्लायची व्हॅल्यू काढली जाईल तर माझा हा जो टर्नओव्हर आहे हा एक्झाम सप्लाय म्हणून ह्याला मानलं जाईल. डीमचा अर्थ असा आहे तुमच्याकरता टॅक्सेबल सप्लाय, माझ्याकरता हा एक्झाम सप्लाय. समजलं ना काय. तसंच ट्रान्झॅक्शन इन सिक्युरिटीज, आता ह्याच्यामध्ये सिक्युरिटीज कसं असतं की शेअर्स आहेत, ते शेअर्स व्यक्ती घेतो विकतो तर करोडो रुपये होतील. पण मी घेतले आणि विकले ना, तुम्ही विकल्याची व्हॅल्यू काढाल किती शेअर विकले, फार मोठा आकडा होईल. तर रूल 45 त्यात असं दिलंय की एक्झाम सप्लाय व्हॅल्यू किती घ्यायची. फॉर डिटरमाइनिंग द व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय सेक्शन 17(3) सांगतो की व्हॅल्यू ऑफ लँड बिल्डिंग शॅल बी टेकन ॲज सेम ॲज अडॉप्टेड फॉर द पर्पज ऑफ पेइंग स्टॅम्प ड्युटी, आणि द व्हॅल्यू ऑफ सिक्युरिटी शॅल बी टेकन ॲज 1% ऑफ द सेल व्हॅल्यू ऑफ सच सिक्युरिटी. सिक्युरिटी केवढ्याला विकली, तर माझ्याकडे 70-80 लाख आहे सिक्युरिटी विकल्या गेला, तर 80 लाख आहेत ना, 1% म्हणजे किती होतील, 8,000. एवढीच व्हॅल्यू घ्यायची. एक्झाम सप्लायची व्हॅल्यू काढतो ना मी,
आता माझ्याकडे एक समजा प्रॉडक्ट के आहे, मी मला बोललो की प्रॉडक्ट के काय हे एक्झाम प्रॉडक्ट आहे, तर केची व्हॅल्यू किती आहे? 1,00,000, 2,00,000, 3,00,000 एखाद्या महिन्याला. मग 3,00,000 एकदम सप्लाय, त्या 3,00,000मध्ये सिक्युरिटी विकल्यात 80 लाखाच्या, 1% 8,000 होतील, त्यात ऍड करा एक्झामच्या व्हॅल्यूमध्ये. हां, 1% किती होईल? 80,000, मग 80,000 होतील, 1% व्हॅल्यू घ्या. तसंच सेल ऑफ लँड आणि बिल्डिंग, सेल ऑफ लँड आणि बिल्डिंग, त्यांनी शॉप विकलंय, गोडाऊन विकलंय, लँड विकली आहे, तर त्याची स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू आहे ती एक्झाम सप्लायमध्ये घ्यायची. आपण ज्या महिन्यात LGS 3 फाईल करतो त्या महिन्यामध्ये तुम्हाला टॅक्सेबल सप्लाय कसा काढायचा त्यात काय प्रॉब्लेम नाही आहे, झिरो डे सप्लाय कसा काढायचा हे प्रॉब्लेम नाही आहे. पण एक्झाम सप्लाय काढायला जाल तर एक्झाम सप्लाय फक्त सेक्शन 2 क्लॉज 47 प्रमाणे एक्झाम सप्लाय कॅल्क्युलेट नाही करायचं. तर एक्झाम सप्लाय कॅल्क्युलेट करत असताना सेक्शन 2 क्लॉज 47चा एक्झाम सप्लाय आहेच. हे तुम्ही जो इन्व्हॉइस बनवला आहे त्याच्यावरती तुम्हाला हेडिंग काय, बिल ऑफ सप्लाय, हे हेडिंग येईल ना, बिल ऑफ सप्लाय. बिल ऑफ सप्लाय कधी इश्यू करायचा की सेक्शन 11 मध्ये CGST मधल्या किंवा सेक्शन 6 IGST मधल्या सेक्शनप्रमाणे जे गुड सर्व्हिस एक्झाम केले ते जर सप्लाय करत असेल टॅक्सेबल पर्सन, रजिस्टर्ड पर्सन, तर मग तो काय करेल, बिल ऑफ सप्लाय हे डॉक्युमेंट इश्यू करेल. यात तो टॅक्स कलेक्ट करणार नाही. ते डॉक्युमेंट प्लस नॉन टॅक्सेबल सप्लाय म्हटलं याच्यामध्ये, म्हणजे पेट्रोलियम प्रॉडक्ट जर विकत असेल, आणखीन वाईन शॉप असेल, त्यात त्यांनी किती अमाऊंट सेल केले ती पण त्यामध्ये ॲड होईल. प्लस रिव्हर्स चार्जमध्ये आउटवर्ड सप्लाय केला आहे, रिसिपेंट टॅक्स भरणार आहे, ती अमाऊंट पण ॲड होईल एक्झाम सप्लायमध्ये. प्लस सिक्युरिटीची 1% व्हॅल्यू होईल आणि त्या महिन्यात जर लँड बिल्डिंग विकली असेल त्याची व्हॅल्यू येईल. एवढी व्हॅल्यू एक्झाम सप्लायमध्ये येईल. त्यात काय येणार नाही, नॉट इन्क्लूड, काय येणार नाही त्यामध्ये, काय येणार नाही. एनी ॲक्टिव्हिटी रेफर टू शेड्यूल 3 एक्सेप्ट लँड आणि बिल्डिंग. शेड्यूल 3 मधली कुठली ॲक्टिव्हिटी त्यामध्ये येणार नाही. Services by way of extending loans or advances where consideration is in form of interest except in case of bank. बँकांचा तोच सप्लाय आहे ना, बँक सोडून तुम्हाला इंटरेस्ट मिळतो. ॲडव्हान्स दिलाय किंवा लोन दिलाय त्याच्या आगीच इंटरेस्ट मिळतो, तर ते एकदम सप्लायमध्ये घेऊ नका, ती अमाऊंट बाजूला काढायची. आलं लक्षात? आता हे परत रूल 42 जेव्हा बघतो, एक्सप्लेनेशन 1 फ्रॉम रूल 43, यात हे दिलंय, फॉर द पर्पज ऑफ रूल 42 आणि 43 इट इज हिअर बाय क्लॅरिफाईड दॅट द ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय शॅल एक्सक्लूड. एक्झाम सप्लायमधनं काय एक्सक्लूड करा, तर जे वरती इंटरेस्ट म्हटलंय ते इथे पण म्हटलंय. आता जर बँका त्यांचं करत असेल अपॉर्च्युनिमेंट तर बँका त्यांना इंटरेस्ट मिळतो तो त्यांनी नाही एक्सक्लूड करायचा, याच्याकरता नाही आहे. बँक सोडून बाकी चार्ज करतात. बँकेचा बिझनेसच तो आहे ना की इंटरेस्ट इन्कम घेणं, हा त्यांचा बिझनेसच आहे. बाकीचा तो बिझनेस नाही आहे. त्यांनी कोणाला पैसे यूज करायला दिलेत किंवा कुठे डिपॉझिट म्हणून दिलेत, तिथनं काय इंटरेस्ट मिळत असेल तर तो एक्झाम्प्ट आहे. ॲक्च्युली इंटरेस्ट इन्कम हे एक्झाम्प्ट आहे, एक्सेप्ट क्रेडिट कार्ड इंटरेस्ट. क्रेडिट कार्ड इंटरेस्ट टॅक्सेबल आहे, बाकीचे इंटरेस्ट हे एक्झाम्प्ट आहे. ते बँक देव, पर्सन टू पर्सन कोणी एकमेकांना देव, त्या इंटरेस्टवरती GST लागत नाही. पण तो इंटरेस्ट तो एक्झाम सप्लाय एक्झामच्या व्हॅल्यूमध्ये घ्यायचा नाही. प्लस व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ ड्युटी क्रेडिट स्क्रिप्ट स्पेसिफाईड इन द नोटिफिकेशन ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आता हे ड्युटी क्रेडिट स्क्रिप्ट हे काय असतं, एक इन्सेंटिव्ह स्कीम आहे गव्हर्नमेंटची, विच इज अन एक्सपोर्ट प्रमोशन बेनिफिट ऑफर्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर द फॉरेन ट्रेड पॉलिसी.
ओके. आता तो बेनिफिट काय केला, कुठे वापरता येतो? अंडर द FTP schemes intends to incentive export of goods manufactured in India or produced in India or exported from India. Duty credit scripts can be utilized to pay custom duties. ड्युटी पे करण्याकरता ड्युटी क्रेडिट स्क्रिप्ट जर का मिळाल्या असतील, तो बेनिफिट जर ऑफर केला असेल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, आता तुमच्याकडे ड्युटी क्रेडिट स्क्रिप्ट आहे आणि तुम्हाला कस्टममध्ये काही चार्जेस पे करायचे असेल कस्टम ड्युटीमध्ये, तर तुम्ही सध्याच्या काळामध्ये समजा वर्षभरामध्ये तुम्हाला तेवढी अमाऊंट लागणार नाही आहे ड्युटी क्रेडिट स्क्रिप्टची. तुम्ही काय कराल, काय उपयोग यायचा, बेनिफिट मला मिळाला, उपयोग काय यायचा? तर त्याच्यामध्ये असे आहे त्या फॉरेन पॉलिसीमध्ये की तुम्ही दुसऱ्याला ते विकू शकता. दुसरा व्यापारी आहे, त्याला ड्युटी क्रेडिट स्क्रिप्ट जर मिळालं तर तो एक्सपोर्ट कस्टम ड्युटी भरताना ते वापरू शकतो. ते ट्रान्सफरेबल आहे. तुमच्याकडे तो बेनिफिट आहे, तो तुम्ही दुसऱ्या व्यापाऱ्याला विकू शकता आणि तो ड्युटी क्रेडिट स्क्रिप्ट थ्रू तुमच्या तो तुम्ही ज्याला ट्रान्सफर कराल तो घेईल, त्याच्या थ्रू तो पेमेंट करू शकतो कस्टम. आणि जर अशा वेळी ट्रान्सफर केलं तर तुमच्याकडे 2 लाख एवढी स्क्रिप्ट्स आहे, तुम्ही बोलायला काय उपयोग नाही मला याचा. तर तुम्ही एखाद्याला ते विकता किंवा 1 लाख रुपये दे, 2 लाखाचा बेनिफिट घे, किंवा 1.5 लाख रुपये मला दे, 2 लाखाचा बेनिफिट आहे, तो घेईलच ना. पण त्याची जी व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ ड्युटी क्रेडिट स्क्रिप्ट, ही एकदम सप्लायमध्ये घ्यायची नाही, ही पण सोडून द्यायची. स्क्रिप्ट, आता जे स्क्रिप्ट असेल इट कॅनॉट बी युटिलाइज फॉर पेमेंट ऑफ GST. GST करण्याचा स्क्रिप्टचा उपयोग नाही, कस्टममध्ये उपयोग आहे. Scripts can be freely traded and transferable. That is, exporters who are able to use the same for their own consumption use the same, and exporters who are not able to use for their own consumption can sell the same to another person. ज्याला उपयोग नाही आहे, तो ज्याला उपयोग आहे त्याला ते विकू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. आलं लक्षात? एवढं कळलं? एक्झाममध्ये काय येईल हे फक्त सांगण्याकरता 17.3 दिलेलं आहे. 17.1 मध्ये काय सांगितलं? एक बिझनेस पर्पज दिलाय, त्यामध्ये दुसरा अदर पर्पज दिलाय. अदर पर्पज साठी इनपुट घेतले, इनपुट सर्व्हिस घेतले, म्हणजे वेअर गुड सर्व्हिसेस और बोथ आर यूज बाय रजिस्टर्ड पर्सन कशा करता, पार्टली फॉर द पर्पज ऑफ बिझनेस आणि पार्टली अदर पर्पज. ITC रिस्ट्रिक्ट होईल टू द एक्सटेंट अदर पर्पज. दुसरं एक बिझनेस पर्पज आहे आणि एक टॅक्सेबल सप्लाय आणि दुसरा झिरो सप्लाय, हा बिझनेस पर्पज आहे. आणि एक्झाम सप्लाय बिझनेस पर्पज असेल तर त्याचा ITC टू द एक्सटेंट काय होईल, रिस्ट्रिक्ट होईल. सो मच ITC अवेल करू नका. आता पुढे एक्झाम सप्लायमध्ये काय येईल, आणि इथे आपण हे बघितलं की जर का झिरो सप्लाय होतो तर एक्झाम सप्लाय जरी असेल तरी पण त्याचा ITC जो आहे हा अवेल करता येईल. 17.3 मध्ये एक्झाम सप्लायमध्ये काय इन्क्लूड होईल हे दिलंय, आणि काय म्हटलंय, मे प्रिस्क्राईब रूलमध्ये सांगू की एक्झाम सप्लायमध्ये काय इन्क्लूड होईल. मग ते रूल जेव्हा 43चं एक्सप्लेनेशन आहे त्यात दिलंय की त्यामध्ये काय इन्क्लूड होणार नाही. ठीक आहे, एवढं कळलं? आता रूल 42-43ला मी नंतर कनेक्ट करतो. पहिले बँकेसाठी कसं आहे, आता बँक कसं आहे, बँक हा एक्झाम सप्लाय करते. बँकेचा मेन बिझनेस काय आहे, लोन देणं आणि लोनवरती इंटरेस्ट देणं, याच्यावरती बँकेतल्या लोकांचे पगार होतात. बँकेचा जो खर्च आहे तो इंटरेस्ट किती मिळतो याच्यावरती बँक चालते. अदरवाईज तुम्ही आपलं कार्ड असेल, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ते बँक देते, चार्जेस घेते. 200 रुपये तुमचं डेबिट कार्ड असेल तर माझं कार्ड हरवलं, मी लगेच कार्ड ब्लॉक करा, नवीन कार्ड मिळतं. नवीन कार्डला 200 रुपये प्लस GST येतो. हा टॅक्सेबल सप्लाय आहे. बँकेचे टॅक्सेबल सप्लाय फार कमी आहेत.
ATM मधनं विड्रॉ केलं, दुसऱ्या बँकेच्या ATM मधनं विड्रॉ केलं, 4 लागतो, 20 रुपये GST लागतो. हा टॅक्सेबल सप्लाय. अजून काही डिलिव्हरी काढत असू, आणखी असे छोटे मोठे जे बँकिंग सर्व्हिसेस आहेत त्याच्यावरती GST लागतो. पण मेन बँकेचा बिझनेस काय, लोन दिलंय करोडोमध्ये, इंटरेस्ट आलाय लाखोमध्ये, बाकीचे हजारोमध्ये जे काही इतर सप्लाय होतात टॅक्सेबल ते नगण्य, त्याला काय फार महत्त्व नाही. त्यामुळे बँकेचा सप्लाय हा मोस्ट ऑफ द एक्झाम सप्लाय. आता बँक जर एक्झाम सप्लाय करत असेल आणि टॅक्सेबल सप्लाय करत असेल तर बँकेला आपला इनपुट टॅक्स जेवढा टॅक्सेबल सप्लाय करता जो इनपुट वापरला जातो, आता बँके बऱ्याचशा रेंटवर आहेत. आता बँकेचं रेंट जर का 4-5 लाख असेल तर जो लँड ओनर असेल त्याला GST नंबर घेणं भाग आहे. 20 लाखाच्या वरती त्याच्यावर गेला मग तो विथ GST रेंट घेणार ना बँकेकडनं. मग बँकेला किती त्या GSTचा इनपुट टॅक्स रेट घेता येईल. एक्सटेंड जेवढा असेल, जेवढा एक्झाम सप्लाय असेल तेवढा त्यांना. आता तुम्ही कसं कराल की किती रेंट एक्झाम सप्लायचं आहे आणि किती रेंट टॅक्सेबल सप्लायचं आहे. हां, आणि बँकेकरता खूप मोठी अमाऊंट आहे. जर 5 लाख रुपये रेंट असेल तर खूप मोठी अमाऊंट आहे. आणि ज्या मोठे शहर असतील तिकडे त्यांचा 20 लाख 25 लाख एवढं त्यांना रेंट असेल तर किती त्याच्यावरती GST लागेल आणि त्याचं अप्रोचमेंट त्यांना करणं भाग आहे. आता त्याकरता गव्हर्नमेंटनी लॉ मेकरनी स्पेशल तरतूद केली. त्यांना एक ऑप्शन दिला की तुम्ही 50% ITC घ्या, 50% सोडून द्या. आता जर 70-80% बँक जर एकदम सप्लाय करत असेल आणि त्यांना सांगितलं 50% ITC तुम्ही घेऊ शकता, 50% तुमचा ITC लॅप्स होईल, तेव्हा आम्हाला एकदम वेलकम प्रोव्हिजन आहे. हिशोब करायला काय नको, सगळं फॉर्म्युला बस काढा, किती एकदम सप्लाय हिशोब करा, काही गरज नाही. 50% ITC घ्या, 50% सोडून द्या. आणि जर तुम्हाला अपॉर्च्युमेंट करायचं असेल तर तोही ऑप्शन अवेलेबल आहे. हां, पण एका महिन्यामध्ये आम्ही हिशोब करू, एका महिन्यात 50% घेऊ असं नाही. एकदा का तुम्ही एक मेथड ऑप्ट केली तर वर्षभर तीच चालली पाहिजे. नेक्स्ट फायनान्शियल इयरला चेंज करू शकता, असा ऑप्शन आहे त्यांना. बँकिंग कंपनी, financial institution including non-banking financial company engaged in supplying services by way of accepting deposit, extending loan or advances shall have the option to either comply with the provision of subsection 2. टॅक्सेबल आहे, एक्झाम सप्लाय, टॅक्सेबल प्लस झिरो डेट आणि एक्झाम. 17(2) मध्ये काय करायचं आहे, एक्झामचा जेवढा इनपुट टॅक्स आहे त्याचा ITC घेऊ नका, बाकीचा घ्या. or avail of every month an amount equal to 50% of the eligible काय म्हटलं, eligible input tax credit on inputs capital goods and input services in that month and the rest shall lapse. Provided that option 1's exercise shall not be withdrawn during the remaining part of the financial year. बरोबर आहे. आणि अजून एक ऑप्शन, अजून पुढे प्रोव्हिजन काय, प्रोव्हाइडेड फर्दर दॅट द रिस्ट्रिक्शन ऑफ 50% शॅल नॉट अप्लाय टू द टॅक्स पेड ऑन सप्लाईज मेड वन रजिस्टर्ड पर्सन टू अनदर रजिस्टर्ड पर्सन हॅव्हिंग द सेम परमनंट अकाउंट नंबर. म्हणजे विदाउट कन्सिडरेशन जर एका ब्रँचनी दुसऱ्या ब्रँचला सप्लाय केला, SBI महाराष्ट्राने SBI गोवाला सप्लाय केला, कन्सिडरेशन नाही आहे, पण त्यांना इनवॉइस इश्यू करायला लागतो, तो टॅक्स भरायला लागतो, ITC घेईल SBI गोवा, तर तो जो ITC आहे तो 50% घेतला जाणार नाही, तो सोडून द्या. ब्रँचने बँकने सप्लाय केला तर तो ITC 100% त्यांना अवेल करता येईल. अदर दॅन सेम परमनंट अकाउंट नंबर जर रजिस्टर पर्सनकडून सप्लाय घेतला असेल, त्यातला एलिजिबल ITC किती आहे, त्यातला 50% ITC अवेल करायचा, 50% काय करायचा, लॅप्स होईल. आता ह्यासाठी आता 17(5) मधला ब्लॉक आहे ना, तो घ्यायचाच नाही ना, मग त्यासाठी त्यांनी काय केलं, रूल बनवला की क्लिअर केलं. रूल बघा, रूल 38 आहे, पण सिव्हिल रूल 38 त्यात त्यांनी हे दिलं, बँकिंग कंपनी
Financial institution, including non-banking financial company, engage in the supply of services by way of accepting deposits, extending loans or advances, that chooses not to comply with the provision of section 17(2) in accordance with the option permitted under section 17(4) shall follow the following procedure. काय प्रोसिजर असेल? The said company or institution shall not avail the credit of the tax paid on input services that are used non-business purpose. The credit attributable to the supplies specified in section 17(5). ओके. आणि समजा 100 रुपये त्यांच्याकडे इनपुट टॅक्स आहे. या 100 मधला नॉन बिझनेस पर्पज 17(5) मधला किती? 20. ओके. उरला आता 80. 50% या 80 मधले घ्यायचे ना. आता पुढे काय दिलं? The said company or institution shall avail the credit of tax paid on input services referred to in the second proviso 17(4) and not cover under clause A. तर ब्लॉक नाहीये आणि जर ब्रँचला सप्लाय केलाय तो किती आहे? तो यातला 10 आहे. याचा 100% ITC घेते. हां, आता उरले 70. हे 10 प्लस 70चे 50% म्हणजे 35. म्हणजे 35 प्लस 10 हा त्यांना ITC अवेल करते. हां हां, ब्रांच परमनंट अकाउंट नंबर सेम आहे ना, तर तो ITC 100% घ्या. 17(5) मध्ये ब्लॉक केलाय तो घ्यायचाच नाही. उरलेला जो आहे 50% त्याचा घ्यायचा. आता जर हे त्याने दिलं नसतं कसं कॅल्क्युलेट करायचं तर इथे तुम्हाला प्रश्न पडला असता कशा प्रकारे 50% काढायचे. आता जो 6वा आहे, द गव्हर्नमेंट मे प्रिस्क्राईब द मॅनर इन विच द क्रेडिट रेफर टू इन सबसेक्शन 1 and 2 मे बी ॲट्रिब्युटेड. आता आपण 1 मध्ये काय वाचलं? 1 मध्ये इथे काय वाचलं की सो मच ऑफ इनपुट टॅक्स ॲट्रिब्युटेबल. इथे पण काय आलं की रिस्ट्रिक्टेड सो मच ऑफ द इनपुट टॅक्स. तर इथे जे हे टॅक्सेबलला किती आहे आणि एक्झामला किती हे वेगळं काढता आलं तर प्रॉब्लेम नाही. ते काढता नाही आलं तर मग काय करणार? मग त्याकरता हा सेक्शन काय सांगतो? द गव्हर्नमेंट मे प्रिस्क्राईब द मॅनर इन विच द क्रेडिट रेफर टू इन सबसेक्शन 1 and 2 मे बी ॲट्रिब्युटेड. कशा प्रकारे ती वाटणी करायची हे तुम्हाला रूल बनवून सांगितलेलं आहे. आता हे जे प्लांट अँड मशिनरीमध्ये काय येतं मीन्स apparatus, इक्विपमेंट, मशिनरी, फिक्स्ड वर्क, एक्सक्लुड्स लँड बिल्डिंग. हे एक्सप्लेनेशन एंडला आहे. ओके. नॉन बिझनेस पर्पज आणि यूज फॉर एक्झाम सप्लायज टू बी रिव्हर्स. उद्देश काय याचा? की
आता आपण बघतो ना ऑल अदर ITC मध्ये ऑटो कम्प्लीट होऊन ITC आलेलं आहे. त्यातला रिव्हर्स किती करायचं, कसा करायचा, वाटणी कशी करायची, त्याची मेथड ऑफ अपॉर्च्युनमेंट ऑफ ITC प्रोव्हाइडेड इन CGST रूल्स ते करण्याकरता पहिले हे बघा की अपॉर्च्युनमेंट ऑफ ITC अवेल्ड ऑन इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेस. यात त्यांनी 2 कॅटेगरीज पाडल्या की तुम्हाला जो ITCचा अपॉर्च्युनमेंट करायचा आहे तो ITC इनपुट आणि इनपुट सर्व्हिसचा असेल तर त्याकरता रूल 42 प्रिस्क्राईब केला गेला आहे, बनवला गेला आहे. आणि जर अपॉर्च्युनमेंट ऑफ ITC अवेल्ड ऑन कॅपिटल गुड्स आहे त्याकरता रूल रेफर करायचा आहे, रूल 43. अंडरस्टँडिंग ऑफ रूल 42 वी मस्ट नो सर्टन कन्सेप्ट. आता ह्याच्यामध्ये certain situations, even if basic condition of claiming ITC is satisfied, ITC claim must be reversed. बेसिक कंडिशन सॅटिस्फाय झालेलं आहे, पण सेक्शन 17 मध्ये जर का एक्झाम्स अप्लाय करण्याकरता इनपुट घेत असेल तर तो ITC घेता येणार नाही, मग तो रिव्हर्स करायला लागेल. सेक्शन 16 म्हणतो की हा ITC एलिजिबल आहे, 17 म्हणतो 17(5) मध्ये ब्लॉक आहे तर रिव्हर्स करायला लागेल. आणि आता जर बघितलं आपण की एक्झाम सप्लाय नॉन बिझनेस पर्पज जर इनपुट घेतलं असेल तर त्याचा ITC मिळत नाही, मग त्याकरता रिव्हर्सल करायला लागेल. तर रिव्हर्सलचा अर्थ काय, मीन्स द क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स युटिलाइज अर्लियर. एक तुम्ही ज्यावेळेस ITC अवेल करताय त्यावेळेस ITC अवेल करूच नका, पण चुकून माझ्याकडनं ITC अवेल केला तर फ्युचरमध्ये तो मी रिव्हर्स करतो. जो युटिलाइज केलेला ITC आहे तो रिव्हर्स करतो. तर रिव्हर्स करताना मी काल सांगितलं तो ॲडेड टू द आउटपुट टॅक्स लायबिलिटी. तर आउटपुट टॅक्स लायबिलिटीमध्ये ॲड होईल नलिफाय, इफेक्टिव्हली नलिफाईंग द क्रेडिट क्लेम अर्लियर. अगोदर जे क्रेडिट क्लेम केलं आहे म्हणजे अगोदर मी कॅश भरली असती, टॅक्स भरला असता तर लायबिलिटी वाढली असती. मग लायबिलिटी वाढवा म्हणजे आउटपुट टॅक्स लायबिलिटीमध्ये जो ITC घेतोय आत्ताच्या काळातला किंवा अगोदर घेतला युटिलाइज केलाय तो रिव्हर्स करतोय तर तो काय होईल, आउटपुट टॅक्स लायबिलिटीमध्ये ॲड होईल. रिव्हर्स सर म्हटलं तर याचा अर्थ हाच आहे की लायबिलिटी वाढते. डिपेंडिंग अपॉन वेन सच रिव्हर्सल इज डन पेमेंट ऑफ इंटरेस्ट मे ऑल्सो बी रिक्वायर्ड. ज्यावेळेस रिव्हर्सल होईल, अगोदरच्या काळात रिव्हर्सल होईल त्यावेळेस त्यामध्ये इंटरेस्ट येणार असते, इंटरेस्टचं पेमेंट येणार असते. तर अशा काय काय परिस्थिती आहेत ITC इज रिक्वायर्ड टू बी रिव्हर्स. एक तुम्ही बघितलं असेल इफ रिसिपेंट फेल टू पे कन्सिडरेशन टू द सप्लायर 180 दिवसामध्ये तर ITC रिव्हर्स करायला लागतो. दुसरं डिप्रिसिएशन चार्ज केलं आहे कॅपिटल गुड्सवरती ITC कंपोनंटवरती तर मग रिव्हर्स करा ITC हे येईल. हे रिव्हर्सल कधी होईल, रिव्हर्सल इज रिक्वायर्ड ॲट द टाइम ऑफ क्लोजिंग बुक्स ऑफ अकाउंट फॉर द इयर. डिप्रिसिएशन काढलं जातं इन्कम टॅक्स ऑडिट करताना. जर त्याने तिकडे इन्कम टॅक्स ऑडिटमध्ये डिप्रिसिएशनचा जो काढण्याकरता इनवॉइसची व्हॅल्यू घेतली म्हणजे टॅक्स कंपोनंट घेतले तर ITC रिव्हर्स करायला लागेल. इनपुट्स हॅव बीन यूज टू मेक एक्झाम सप्लाय. आता आपला रूल 42 त्याकरता बघायचं आहे. इनपुट्स हॅव बीन यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग सप्लाईज सम ऑफ विच आर नॉन बिझनेस पर्पज. हे पण रूल 42ला येईल. बँकेकरता 50% दिले ते रूल 38 रिव्हर्स होतं. ते कधी रिव्हर्स करायचं, रिटर्न भरतानाच टाइम ऑफ फायलिंग ऑफ रेग्युलर रिटर्न. ITC हॅव बीन अवेल्ड इन ब्लॉक क्रेडिट हे पण जेव्हा रिटर्न फाईल करतो आपण तेव्हाच करायचं. जर तेव्हा रिव्हर्सल नाही झालं तर मग फायनल रिटर्न जेव्हा भरतो ॲन्युअल रिटर्न जेव्हा आपण फाईल करतो ॲन्युअल रिटर्न GSR 9 ॲटलिस्ट तेव्हा जरी रिव्हर्स करा विथ इंटरेस्ट. तो टाईम गेला तर मग डिपार्टमेंट स्क्रुटिनी काढेल. तर टॅक्सपेअरकडे पहिला पिरियड काय, तुमचं ब्लॉक क्रेडिट आहे, ऑटो कम्प्लीट झालेलं आहे, ITC रिव्हर्स करा. ब्लॉक क्रेडिट्स आहे आणि तेव्हा लक्षात नाही आलं तर GSR 9 भरताना तरी ॲटलिस्ट तेव्हा तरी टॅक्स भरा. त्यानंतर टॅक्सपेअरचं काम संपतं पण डिपार्टमेंटचं काम चालू होतं. म्हणजे ITC प्रॉपर घेतलेला नाही आहे, ह्या केसमध्ये रिव्हर्स केलेलं नाही आहे, तेच रिव्हर्स केला की नाही केला हेच चेक करणं हे काम डिपार्टमेंटचं आहे. मग ते स्क्रुटिनीने असो, इन्स्पेक्शनने असो किंवा मग ऑडिटने असो. एवढं इथपर्यंत तुम्हाला म्हणजे रूल 42ची तयारी करण्याकरता आहे ना आपण एवढा वेळ घालवला आहे. रूल 42 मध्ये फॉर्म्युला दिलाय त्यामध्ये कशा प्रकारे तो फॉर्म्युला समजून घ्यायचा
त्याच्याकरता आपण आपलं एक बॅकग्राऊंड बनवलं. तर ह्यामध्ये स्टेप आहे. हा फॉर्म्युला तुमचा इथपर्यंत चालेल. त्याच्या पुढे एक्झाम्पल येईल. तर इथे तो फॉर्म्युला वापरून ज्यावेळेस मला इकडे अमाऊंट ही आलेली आहे, विजय त्याच्याप्रमाणे एवढा रिव्हर्स केलाय. 17,500 असेल तर तो इकडे येईल. अदर हे सोडून दुसरा असेल, इथे कडे 17,500 पहिले वर नव्हतं, 17,500चा खाली घ्यायला लागायचा. 17,500 खाली घेतला, विजय त्याच्या वरती घेतला, आणि मग फायनली किती ITC आहे तो इथे आलेला आहे. समजलं काय करायचं. म्हणजे हे माझ्याकडे काय आहे, आता मी हे माझं सॉफ्टवेअर असेल, त्यात मला मध्ये कसं दिसेल तो इफेक्ट मी ते आणू शकतो, की मी अकाउंटिंग एंट्री करू शकतो. जर तुम्ही ऑडिटला गेलात तर इलिजिबल ITC किती आहे, दर महिन्याला मी क्लोजिंग एंट्री करतो की माझा आउटपुट टॅक्स किती आहे तो दिसतो, इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे ते घेतो, समोर किती आलं त्यातलं मी कुठलं अवेल नाही करू शकलो कारण की सप्लायरनी इनवॉइस दाखवले नव्हते, तुम्ही आले नव्हते. तर माझा अनयुटिलाइज अनअवेल्ड ITC किती दर महिन्याला, त्याचं अकाउंटिंग मी करतो. समजलं ना काय. तर जर का अशा प्रकारच्या एंट्रीज केल्या जात नसतील ज्या रिक्वायर्ड आहेत अकाउंट आणखीन रेकॉर्ड्सप्रमाणे, की तुम्ही या प्रकारे अकाउंटिंग करा, तर तुम्हाला ऑडिटला कळणार नाही. कारण ती एंट्री जर केलेली नाही तुम्हाला कळणार नाही की किती ITC ॲक्च्युअलमध्ये त्याच्या इनवॉइसप्रमाणे बनत होता. हा दाखवतो पोर्टलला आलेला, सप्लायरनी दाखवलेला, पण माझ्याकडे मे बी हे 3 लाख असतील, 2,55,000 नाही 3 लाख असतील, कारण माझे काही इनवॉइसेस सप्लायरने लेट रिटर्न फाईल केल्यामुळे मी इलिजिबल झालो नाही या महिन्यात, ते नेक्स्ट महिन्यामध्ये येतील. तर मी या महिन्यात एंट्री करतो की माझा 45,000चा जो ITC आहे तो अनअवेल झाला कारण की सप्लायरने रिटर्न लेट फाईल केला. पण नेक्स्ट मंथला काय होतं, मला जे मागच्या मंथचे अनअवेल्ड आहे ते नेक्स्ट मंथला मी अवेल करतो. म्हणजे समजा पुढच्या महिन्यामध्ये माझे असेच 2 लाख असतील तर या 2 लाखामध्ये हे 55, हे 2,55 आहेत, तिथे माझे 3 लाख होते, 45 राहिले. जर पुढच्या महिन्यात समजा माझे 2,10,000 असतील तर हे यातले पण असं होईल की 10,000 दाखवले गेले नाही, पण त्या महिन्यातला 10,000 काय असतो अनअवेल्ड, आणि 2 लाख काय असतो की जो मी अवेल करू शकतो, प्लस मागच्या महिन्याचे जे उरले ते आले या महिन्यात, म्हणजे 2,45 ITC मी या महिन्यात अवेल केला. आता जर का एवढ्या क्लिअर एंट्री केल्या असतील तर तुम्हाला कळेल की त्याच्या बुकमध्ये किती परचेस दिसतोय, किती ITC दिसतोय, आणि पोर्टलला किती आलाय. समजतंय ना. मी तुम्हाला हे आता रूल बजेट बाजूला ठेवणार, हे काय सांगतोय की जर का या प्रकारे त्याच्या सिस्टीममध्ये एंट्री असतील आणि सिस्टीममध्ये मला असा रिपोर्ट दिसत असेल तर पोर्टल आणखीन हे क्रॉस व्हेरीफाय होईल. समजा हे तरी नाही केलं, सोडून द्या, तरी क्लोजिंग एंट्री तर पाहिजे की तुमच्या पोर्टलला जेवढा आउटपुट टॅक्स दिसतोय एंट्री दाखवा तुमची, मग सिलेक्शन दाखवा, क्रेडिट नोट मिळून टॅक्स किती भरायला आला तो दाखवा, एंट्री दाखवा. त्यांनी एंट्री केलेली नाही तर ते तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे की त्याचा आउटपुट टॅक्स किती आला, तो 3Bशी मॅच होतो की नाही. त्यात जास्त कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत, पण तुम्ही जेव्हा ITC अवेल केला आहे त्यात तुम्हाला हे कॉम्प्लिकेशन समजून घ्यायला लागतील की त्याच्या इनवॉइसप्रमाणे 3 लाखाचा तुम्हाला दिसेल की ITC असायला पाहिजे, पण आता प्रोविजनल बेसिसवरती ITC मिळत नाही, त्यामुळे त्याला कितीतरी पोर्टलला आला 2,55 आला. या 2,55 मधला त्यांनी रूल त्याच्याने रिव्हर्स केलेला किती, ब्लॉक क्रेडिटनी रिव्हर्स केलेला किती, हे सगळं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं, दर महिन्याला तुम्ही जे काय त्यांच्या सेलच्या एंट्री चेक कराल, परचेसच्या एंट्री चेक कराल, पेमेंटच्या एंट्री चेक, आणि त्यानुसार बँकेमध्ये पैसे किती आले हे चेक कराल ना. ऑडिटला तुम्ही काय चेक करणार. सगळ्यात हा जर तुम्हाला मुद्दा कळला की रिव्हर्सल आणि 17,500मुळे झालं रिव्हर्सल, तर तुम्हाला ITC घेतलाय तो बरोबर घेतला की नाही हे तुम्हाला तिकडे क्रॉस व्हेरीफाय तेव्हाच होईल. आउटपुट टॅक्स व्हेरीफाय करणं सोपं आहे, पण ITC जो क्लेम घेतलेला आहे तो बरोबर आहे की नाही
त्याचा एलिजिबल RTC किती, त्यांनी रिव्हर्स RTC किती करायला पाहिजे होता, कुठले गुड सर्व्हिस त्याने टॅक्सेबलला घेतले, कुठले गुड सर्व्हिस एक्झामला घेतले. आता इन्व्हॉइस एखादा आला, सर्व्हिस आहे, ही सर्व्हिस मी कशाकरता वापरली, तो वेळ टॅक्सेबलला वापरली. रेंट तुम्ही कसा वापरू शकता टॅक्सेबलला आणि एक्झामला एकच. रेंट जर असेल फॅक्टरीमध्ये जिकडे प्रोडक्शन होतं ते एकच फॅक्टरीचं रेंट आहे, ते अपॉर्च्युमेंट करायला पाहिजे. अपॉर्च्युमेंट करायला पाहिजे, पण त्याने ते टॅक्सेबलमध्ये टाकून दिलं. गोडाऊन असेल तर गोडाऊनमध्ये फक्त टॅक्सेबल प्रॉडक्ट ठेवणं वेगळं गोडाऊन असेल तर त्याचा RTC पूर्ण मिळेल. जर त्यात दोन्ही गोष्टी असतील, एक्झाम आणखीन टॅक्सेबल, तर RTC अपॉर्च्युमेंट करायला लागेल. हे तुम्हाला क्लिअर पाहिजे. त्यामुळे RTC बरोबर घेतला की नाही गेलाय हे चेक करण्याकरता बरेच पॅरामीटर आहेत. आणि जर त्या फॅक्टरीचा एक्झाम आणखी टॅक्सेबल दोन्ही प्रॉडक्ट असतील तर त्यांच्यामध्ये आणखीन गुंतागुंत वाढते. मला पहिले रजिस्टर बघता आलं पाहिजे, स्टॉक रजिस्टर बघता आलं पाहिजे, त्याप्रमाणे कुठल्या डेटला किती इनपुट घेतलेलं दिसतंय, किती प्रोडक्शन झालेलं दिसतंय, किती सेल झालेलं दिसतोय, या बऱ्याच गोष्टी आहेत. त्यातून तुम्हाला बरोबर प्रोडक्शन होतंय, बरोबर सगळा सेल जातोय का, सगळा माल जातोय का. ऑडिट केलं तर तुझ्या लक्षामध्ये आलं की काहीतरी हे गुड जास्त बनवतात आणि सगळे सेलमध्ये दाखवत नाहीये. EV बनवतात का, EVला प्रॉपर दाखवतात का, विदाऊट इनवॉइस मार्केटला यांचा माल जातोय का. ऑडिट केल्यानंतर पुढच्या काळामध्ये त्यांच्यावरती जास्त लक्ष ठेवणं. जर त्यांचा माल मार्केटला जात असेल तर इन्स्पेक्शन मध्ये मध्ये करणं, हे सगळे पुढचे प्रोसेस चालू होणं. ऑडिट करून रिकव्हरी काढता येईल जरुरी नाही, पण कुठेतरी ते अशा प्रकारे काहीतरी करतायत की ज्याच्यामध्ये लक्षात येतं की ऑडिट करताना की कुठेतरी यांनी काहीतरी वेगळ्या प्रकारे मॅनेज काहीतरी केलं, ज्यामुळे टॅक्स ते कमी भरतात, ॲक्च्युली प्रोडक्शन जास्त होतं. इनपुट्स किती येत आहेत. आता एक फॅक्टरी आहे, त्यांनी मला सांगितलं की अरे आपले कॅपिटल गुड्स होते ते वापरले गेले, आता टॅक्स भरायला लागतो. आता आपल्याला काहीतरी RTC मिळण्याकरता काय इनपुट दाखवता येईल का, काय सर्व्हिस दाखवता येईल का, वेगळी बिलं तुम्ही अरेंज करून द्याल का मला. लोक बिलं तुम्ही कुठल्याही अरेंज करून घेऊ शकता, मार्केटला असे लोक आहेत बिलं पुरवणारे. पण तुम्हाला डिपार्टमेंटने उद्या विचारलं की तुमचा 5 वर्षामध्ये परचेस किती होता तुलनेने, आता एकदम 5 पट कसा परचेस झाला. तुम्ही वस्तू तीच विकताय ना, त्याच मशीन्स आहेत. तुम्ही जे प्रॉडक्ट विकताय, समजा तुम्ही एम प्रॉडक्ट विकताय, तर एम प्रॉडक्टला मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही जेवढा सेल केला त्या तुलनेत रॉ मटेरियल 20% लागत होतं, आणि आता तुम्हाला रॉ मटेरियल 50% कसं काय लागायला लागलं, किंवा 20 ते 30% कसं काय लागायला लागलं, की रॉ मटेरियल जास्त नाही लागायला लागलं. किंवा तुम्ही अगोदर काही वस्तू घेतच नव्हतात त्या तुम्ही कशा घ्यायला लागला. हे अन्सरेबल कोण असेल बरोबर, तुम्ही का मी. की तुम्हाला जो बिल देईल तो कोण असेल त्याला अन्सरेबल, की तुमच्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये खर्च का वाढलाय. लोक असं करतात, लक्षात घ्या. तुम्ही तेवढ्या बारकाईने जर का ते ऑडिट केलं, जर तुम्ही ऑडिट 3 वर्षाचं कराल तर पहिल्या वर्षी किती खर्च झाला, किती प्रोडक्शन झालं, दुसऱ्या वर्षी किती खर्च झाला, किती प्रोडक्शन झालं. म्हणजे RTC जो अवेल केला आहे ते सगळं RTC ॲक्च्युअलमध्ये त्या प्रोडक्शनमध्ये लागला आहे का, ते इनपुट्स लागले आहेत का, ते कॅपिटल गुड्स लागले आहेत का, त्या सर्व्हिसेस त्यांनी खरंच घेतल्यात का. RTC लोक घेतात आणि त्यांना बेनिफिट मिळतं. त्यामुळे कुठे ना कुठे काही ना काय सिस्टममध्ये काय बसतंय, कसं घ्यायचं ते. जो मोठी कंपनी आहे ती काय असंच करत नाही, ती प्रॉपर ॲडवाईस घेऊन कशा प्रकारे आपल्याला दाखवता येईल, कशा प्रकारे प्रूव्ह करता येईल तो RTC, या प्रकारे सगळ्या गोष्टी. आणि ऑडिट करणारा जर तेवढ्या तयारीने गेला, ॲनालिसिस सगळे वगैरे केले, तर लक्षात येईल कुठेतरी काहीतरी केलेलं आहे. तुमचा तेवढा बारकाईने जर अभ्यास नसेल RTC बाबत तर तुम्हाला कळणार नाही. आता वेगवेगळ्या वेगवेगळ्या मेडिसिन बनवणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांची काय प्रोडक्ट एक्झाम्प्ट आहेत, काय टॅक्सेबल आहेत, काय मेडिसिन टॅक्सेबल आहेत, काय एक्झाम्प्ट आहेत. मग त्यांना अपॉइंटमेंट करायला लागतं. मग ते अपॉइंटमेंट करताना व्यवस्थित काळजी घेतात. एक्झाम सप्लाय असेल त्याचा गोडाऊन वेगळाच ठेवा, तो त्याचा काय होईल, RTC अपॉइंटमेंट करायची गरज नाही, त्याचा व्यवस्थित तो RTC बाजूला काढता येईल. आणि
जे टॅक्सेबल आहे. आता ह्यात पण असं आहे की ते खरंच असं करतात का दाखवतात, हे पण आहे. त्यांनी विचारलं तुम्हाला, मग इथे तुम्ही हे एवढा इथे ITC घेताय, पण तुमच्याकडे गोडाऊन एवढे आहेत, हे एवढं आहे, तर रेंट भरताय, माझा GST किती आहे ते पण तुम्ही दाखवलंय, आणि सगळं ITC तुम्ही क्लेम केलंय. मग सगळ्या गोडाऊनला काय तुमचा टॅक्सेबल प्रॉडक्ट असतं? तुम्हाला एक्झाम प्रॉडक्ट गोडाऊन ठेवायलाच लागत नाही, ते नाही म्हणतील, नाही ठेवत आम्ही. एक्झाम डायरेक्ट मार्केटला जातं. तर ते बोलले, तुम्हाला प्रूव्ह करायला लागेल की तसं हे खोटं आहे. अदरवाईज तुम्ही क्युरी काढू शकत नाही, कारण इथे खरं पण असेल, असं नाही खोटं असेल, पण डाऊटचा पॉईंट आहे ना. त्यामुळे जे इकडे दाखवलं गेलंय ते तर एक कंप्लायन्स आहे, ते केलं. पहिले तुम्हाला हा फॉर्म्युला कळला पाहिजे, आणि जर तुम्ही ऑडिट पॉईंट ऑफ व्ह्यू बघत असाल तर तुम्हाला कशा प्रकारे रिव्हर्सल करायला पाहिजे, ॲक्च्युली कुठे कसा ITC घ्यायला पाहिजे हे तुम्हाला क्लिअर असेल तर तुम्ही ऑडिटमध्ये क्वेरी काढा. अदरवाईज तुम्हाला ऑडिटला काही कळणार नाही. तुम्हाला सॉफ्टवेअरमधला केलेल्या एंट्री जर बघता येत नसतील, की सिलेक्शन दाखवा, स्टॉक दाखवा, तर मग डॉक्युमेंट आणि अकाउंटिंग केलेलं तुम्ही याच्या ताळमेळ घालूच शकणार नाही. आणि बाकीचे असे जे पॉईंट्स आहेत की ज्याबद्दल काय माहिती विचारली तर तिथे ITC चुकीचा अवेल केला आहे का हे तुम्हाला कळू शकतं. तुम्ही त्या पॉईंटपर्यंत पोहोचू शकणार नाही. अकाउंटिंग सॉफ्टवेअर कसं बघायचं, त्यात ते सेल रजिस्टर, म्हणजे रजिस्टर, क्रेडिट नोट, डेबिट नोट कशा बघायच्या, त्यानंतर कसं कॅल्क्युलेशन त्यांनी केलंय, काय केलंय की तुम्ही कॅल्क्युलेशन ते दाखवा. मग तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन कराल की किती सेल त्यांनी दाखवलाय, किती ॲक्च्युअली बुकमध्ये दिसतो, किती पोर्टलला दाखवलाय, हे सगळं तुम्हाला बघता आलं पाहिजे. सेल परचेस आणि एक्सपेन्सेसचे पेमेंट, बँकेत आलेले पैसे, बँकेतनं गेलेले पैसे, एवढंच बघायचं आहे. पण तुम्हाला टोटल व्यवहार कळला पाहिजे, कशा प्रकारे त्यांचा बिझनेस चालतोय हे तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. कुठला बिझनेस आहे, तो कशा प्रकारे चालतो, त्यातला एकदम सप्लाय किती, टॅक्सेबल किती, एक्सपोर्ट होतं का, ट्रेडला सप्लाय होतो का, त्यांचे गोडाऊन किती आहेत, वेअर हाऊसला माल येतो का, समजलं ना. बरंच आहे. आता माझ्याकडे एक व्यापारी आहे, त्यांनी तो वेअर हाऊसला माल घेतो आणि वेअर हाऊस बनवून विकतो. डिस्ट्रीब्युटर आहे, स्वतःचा गोडाऊन नाही. वेअर हाऊसचा रेंट भरतो, गुड्स वेअर हाऊसला येतात आणि वेअर हाऊसमधनंच मग पुढे सप्लाय करतो. आता हे जे वेअर हाऊस कीपर आहेत यांना पण अकाउंट रेकॉर्ड मेंटेन करायला सांगितले. वेअर हाऊस जे असतं, तुमच्याकडे कोणाचे गुड्स किती आलेत, ते कुठे आहेत, हे त्यांना इमिजिएट दाखवता आले पाहिजे. वेअर हाऊस जे असतात त्यांना असं प्रकारे इन्स्ट्रक्शन्स आहेत. आणि जर विचारणा झाली, इन्फेक्शन झालं किंवा ह्या सप्लायरचे ह्या टॅक्सेबलचे आम्हाला गुड्स दाखवा, त्यांना दाखवता पाहिजे हे याचे गुड्स आहेत, इथे एवढे आहेत, हे कधी आले, कधी गेले, त्यांच्याकडे रेकॉर्ड पाहिजे, जेणेकरून तुम्हाला टॅली करता येईल की ते कोणाचे गुड्स कुठे येतात, ते किती प्रमाणात कधी आले होते, तिथून कधी गेले होते, हे सगळे रेकॉर्ड्स तुम्हाला. म्हणजे इथे ऑडिट करतोय, ते गुड्स वेअरहाऊसला येतात, तर कधी डाऊट आहे किती गुड्स वेअरहाऊसला आले होते, तिथनं कधी गेले, कसे गेले, हे पण पुढचे पॉईंट आहे. म्हणजे टोटल त्या बिझनेसच्या ॲक्टिव्हिटीज, ट्रान्झॅक्शन्स, कशा प्रकारे माल येतो, कशा प्रकारे जातो, हे सगळं तुम्ही बारकाईने बघाल तर तुम्हाला ITC बरोबर घेतला की नाही कळणार, नाही. आणि जो माल विदाउट बिल मार्केटला पाठवतात त्याची पण सिस्टीम असते, तो त्याप्रमाणे जातो. मग किती प्रोडक्शन झालं, कसं झालं, ते इनपुट घ्यायचं आहे, ते इनपुट जो माल मार्केटला पाठवायचा आहे विदाउट बिल, त्याचं इनपुट पण विदाउट बिल घेतात. कळलं. ज्या प्रमाणात मार्केटला विदाउट बिल माल पाठवायचा आहे त्या प्रमाणात त्याचं इनपुट विदाउट बिलच येतं. नाही काय म्हणजे ज्या लोकांना बेईमानी करायची आहे ते फार इमानदारच बेईमानी करतात. सिस्टम माहिती आहे, सिस्टम कळलाय. बघा आता मला जसं ज्या प्रकारे लॉ कळला, तुला हे कसं होईल, ते कसं होईल, तर मी त्या लोकांशी बोलतो. माझे मित्र आहेत, कॉलेजमध्ये होते, कोणाची फॅक्टरी आहे, कोणाचं काय डिस्ट्रीब्युटरशिप आहे, तुम्ही कसं करता, काय करता, तो हे नाही केलं तर नाही होणार म्हणतो. आम्ही सरळ नाही करू शकत, काहीतरी मला विदाउट बिल आणावाच लागतो, काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग आम्हाला करावं लागतं. म्हणतात अंबानीच करतो असं नाही, सगळे करतात. काय गेलं
आणि हे गव्हर्नमेंटला पण माहिती आहे की अशा प्रकारे चालतं, त्यामुळे किती अशा प्रकारे ते करायचं. जर काय गव्हर्नमेंटने काय ऑडिट केलेच नाही तर हे फार मोठ्या प्रमाणात चालू होईल. त्यामुळे ऑडिट करा, म्हणजे काहीतरी हे कंट्रोलमध्ये राहील, अति होऊ नये या गोष्टीचा. बाकी तुम्हाला प्रत्येक ऑडिटमध्ये काय मिळेल अशातला भाग नाही काय. आणि जा काहीतरी करा, जेणेकरून लोकांमध्ये एक भीती राहील की अरे बाबा सरकारचं लक्ष आहे आपल्यावरती. मग जास्त नाही करणार, प्रमाणात करतील. त्यांना सर्व्हाइव्ह व्हायला जेवढं गरज आहे तेवढंच करतील, जास्त नाही करणार. ते ब्रेक घेऊया.